हॅलो. सो माय इन-लॉज आर इन टाउन आणि युजुअली वीकडेजला सगळेच आपापल्या कामामध्ये बिझी असतो. त्यामुळे एकत्र वेळ घालवायला फारसा वेळ मिळत नाही. आणि खरं सांगायचं तर ह्या वीकेंडसाठी आम्ही काही स्पेशल प्लॅन देखील नव्हता केला. पण वीकेंड आला की कुठेतरी बाहेर जायचं किंवा काहीतरी फॅमिलीसोबत स्पेंड करायचं असं ठरलेलं असतं. तेवढाच फॅमिली टाईम मिळतो. म्हणून आज आम्ही आमच्या अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅटला भेट द्यायला गेलो. एका मिडल क्लास फॅमिलीसाठी पुण्यात स्वतःचं घर असणं हे किती मोठं स्वप्न आहे आणि अगदी सगळ्यांसारखंच हे स्वप्न आम्हीही आमच्या मेहनतीने आणि हार्डवर्कने उभं केलं. त्यामुळे या जागेला भेट देणं नेहमीसारखं खास वाटलं आणि अजून स्पेशल झालं कारण मम्मी पप्पा तिथे होते. आम्ही तर जवळपास डेली याची प्रोग्रेस बघायला जातो, पण मम्मी पप्पा जवळपास एका वर्षानंतर बघत होते. त्यामुळे त्यांना खूप फरक जाणवत होता. जेव्हा आम्ही हा फ्लॅट बुक केला तेव्हा याचं काहीच कन्स्ट्रक्शन सुरू नव्हतं झालं. अगदी म्हणजे फक्त जागाच होती. पण आम्हाला प्लॅन खूप आवडलेला आणि माझ्या ऑफिसच्या जवळच घर घ्यायचं असं ठरलेलं. त्यापेक्षा हा फ्लॅट आम्हाला सगळ्यांपेक्षा खूप चांगलं वाटलं. सो खूप सारे फ्लॅट्स आणि कन्स्ट्रक्शन साईट्स बघून आम्ही हे डिसाईड केलं की हा फ्लॅट फायनल करूया. सो प्रोग्रेस चेक केल्यानंतर सगळ्यांनाच भूक लागली होती. म्हणून काहीतरी लाईट खायचं ठरवलं आणि आम्ही माझ्या ऑफिसजवळच गेलो. तिथे एक डोसा शॉप आहे जिथले डोसा मला खूप आवडतात आणि त्यामुळे सगळ्यांना मी तिथे घेऊन गेले आणि मस्त डोसाच ऑर्डर केले. त्यानंतर गरम गरम चहा घेतला आणि फॅमिलीसोबत छान वेळ घालवला. तेवढ्यात बाजूलाच एक टॉय शॉप दिसलं आणि आता आरूची सवय झाली आहे की जिथे टॉय दिसले आणि जिथे टॉय शॉप दिसलं तिथून काहीतरी घ्यायचंच. म्हणून अर्थातच आम्ही तिच्यासाठी एक क्यूट लिटिल डॉगी घेतला. मस्त खाणं, गप्पा आणि आरूसाठी थोडीफार शॉपिंग केल्यावर आम्ही घरासाठी निघालो. फार काही ग्रँड नाही, बट अशा छोट्या छोट्या मोमेंट्समुळे दिवस स्पेशल बनतो. अँड दॅट्स हाऊ वी स्पेंट आवर वीकेंड. थँक यू फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर. बाय.